राज्यातील काही वादग्रस्त मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घरचा रस्ता दाखवणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। सामनामध्ये तर राज्यातील 8 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची बातमी देखील आली आहे। त्यामुळे राज्य सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनाच फक्त घरचा रस्ता दाखवला जाणार नाहीये, तर त्यात भाजपचे देखील काही मंत्री आहेत ज्यांची फडणवीस मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार अशी चर्चा आहे। त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेल्यानं या चर्चेला अधिकच बळ मिळालंय। मी गेल्या काही दिवसापासून सांगते की या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत। संजय शिरसाट, माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं आहे। बाकीची नावं समोर येत आहेत। अजित पवार गटातील कोणते संभाव्य मंत्री आहेत ज्यांना डच्चू दिला जाणार आहे? तर पहिले आहेत माणिकराव कोकाटे, ज्यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे। ऑनलाईन रमी प्रकरण त्यांना भोवणार असं दिसतंय। त्यानंतर नरहरी झिरवळ यांना मेरिटनुसार खाते बदल करून मिळणार अशी शक्यता वर्तवली जाते, तर हसन मुश्रीफ यांचं देखील खातं बदललं जाणार अशी चर्चा आहे। भाजपच्या कोणत्या संभाव्य मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे? तर पहिलं नाव आहे गिरीश महाजन यांचं। खडसे महाजन वाद आणि हनी ट्रॅप प्रकरण, त्यामुळे यांचं मंत्रालय बदलण्याची शक्यता आहे। त्यानंतर जयकुमार गोरे महिलेनं केलेल्या आरोपांमुळे ते चर्चेत आले होते, त्यामुळे यांना देखील मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार अशी चर्चा आहे। त्यासोबतच नितेश राणे, जे की सातत्यानं भडकाऊ आणि वादग्रस्त वक्तव्य करत असतात, त्यांचं देखील खातं बदललं जाऊ शकतं किंवा त्यांना डच्चू मिळू शकतो अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। शिंदेंच्या कोणत्या संभाव्य मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार आहे? तर पहिलं नाव चर्चेत आहे ते म्हणजे संजय शिरसाट यांचं। हॉटेलमधील पैशांची बॅग आणि हॉटेल निविदेमधील वादात संजय शिरसाट चर्चेत आले होते। त्यानंतर योगेश कदम यांना देखील मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो। आईच्या नावावर बार असल्याने ते वादात सापडले आहेत। त्यानंतर दादा भुसे यांची मेरिटनुसार खाते बदल होण्याची शक्यता आहे। संजय राठोड यांना देखील मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो किंवा त्यांचं खाते बदल केले जाण्याची शक्यता आहे। मंत्रिपदावर गेल्यानंतर थोडा काळजीपूर्वक आपण असणं हा गरजेचं असतो। नाही, आता आम्ही आमच्या प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांनी काय कारवाई करायचं त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी कारवाई केला पाहिजे। तर नवीन मंत्रिमंडळात कुणाला संधी दिली जाणार आहे? तर कृषी मंत्रिपद माणिकराव कोकाटे यांच्याकडून काढलं जाईल आणि मकरंद पाटील यांना दिलं जाईल असं बोललं जात आहे। त्यानंतर भाजपचे राहुल नार्वेकर यांना मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि सुधीर मुनगंटीवार यांना देखील महत्त्वाची जबाबदारी मंत्रिमंडळात दिली जाईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे आता कुणाला डच्चू मिळतो आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोणते नवीन चेहरे मंत्री म्हणून बघायला मिळतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या नेत्याला डच्चू मिळाला पाहिजे आणि कुणाला नवीन मंत्री बनवलं गेलं पाहिजे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।